आज आपण शरद बाळीलकर यांच्या एका प्रेरणादायी जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. ही गोष्ट आहे प्रचंड गरिबी आणि संकटांवर केवळ आणि केवळ आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर मात करण्याची. ही एक अशी कहाणी आहे जी आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही वाईट असली ना तरी कठोर प्रयत्नांनी ती नक्कीच बदलता येते. शरद बाळीलकरांचं हे एकच वाक्य बस त्यांच्या संघर्षाची सगळी खोली आपल्या डोळ्यासमोर उभी करतं. हे फक्त एक वाक्य नाहीये, तर त्यांच्या अविश्वसनीय प्रवासाचा आणि त्यांनी सोसलेल्या असंख्य वेदनांचा हा एक जिवंत पुरावा आहे. ही जी सगळी गोष्ट आहे ना, ती लेखक शरद बाळीलकर यांच्या स्वतःच्या शब्दांतून, त्यांच्या आत्मचरित्रातून घेतली आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या आयुष्यातल्या अनुभवांचा आणि संघर्षाचा एक प्रामाणिक दस्तऐवज आहे, जो आपल्याला थेट त्यांच्या मनात डोकावून बघण्याची संधी देतो. चला तर मग आपण त्यांच्या गोष्टीच्या सुरुवातीच्या काळात जाऊया. हा तो काळ होता जेव्हा त्यांच्या जगावर फक्त गरिबीचं सावट नव्हतं, तर त्याहूनही जास्त होता त्या गरिबीमुळे आलेला एकटेपणा, एक प्रकारची असहाय्यता. आता या परिस्थितीतून बाहेर पडायचं तर काहीतरी साधन हवं होतं, बरोबर? एक असं शस्त्र जे या सगळ्या भिंती तोडून त्यांना पुढे घेऊन जाईल. आणि मग बाळीलकरांना ते शस्त्र सापडलंच. आणि ते शस्त्र होतं शब्दांचं सामर्थ्य, ज्ञानाची ताकद. त्यांना कळून चुकलं होतं की हीच ती शक्ती आहे जी त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढू शकते. त्यांनी आपलं सगळं लक्ष फक्त आणि फक्त शब्दांवर केंद्रित केलं. त्यांच्यासाठी तो इंग्रजी शब्दकोश म्हणजे केवळ एक पुस्तक नव्हतं, तर ते एक जीवनदान होतं. एक असा मित्र जो त्यांना भविष्याकडे घेऊन जाणार होता. ओके, आता आपण जरा त्यांच्या अभ्यास पद्धतीबद्दल बोलूया. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी जी शिस्त लावली होती ना, ती खरंच अविश्वसनीय आहे. हा त्यांनी स्वतःसाठीच बनवलेला एक कठोर नियम होता. म्हणजे बघा, यावरून त्यांच्या इच्छाशक्तीचा आणि समर्पणाचा अंदाज येतो. खरंच अविश्वसनीय. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहितीये, त्यांनी फक्त डिक्शनरी वाचली नाही आहे, तर अख्ख्याच्या अख्खं पुस्तक तोंडपाठ केलं होतं. आणि ही होती त्यांची बाहेरच्या जगाशी चाललेली लढाई. एका नवीन भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठीचा एक बौद्धिक संघर्ष. पण ही फक्त एकच लढाई नव्हती. दुसरी लढाई आतल्या जगात, घरात सुरू होती. चला, आता आपण त्यांच्या या बौद्धिक संघर्षातून जरा त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक संघर्षाकडे वळूया. आणि ही दुसरी लढाई होती ना, ती खूपच जास्त गुंतागुंतीची आणि खरं तर वेदनादायी होती. म्हणजे बघा, एका बाजूला बौद्धिक संघर्ष होता आणि दुसऱ्या बाजूला ही भावनिक लढाई घरातच. त्यांच्या आयुष्यात एकाच वेळी दोन आघाड्यांवर ते लढत होते. एक ज्ञानासाठी आणि दुसरी नाती समजून घेण्यासाठी. त्यांच्या वडिलांसोबतचं नातं खूपच गुंतागुंतीचं होतं आणि याला कारण होती परिस्थिती, ज्यावर कुणाचंच नियंत्रण नव्हतं. आणि मग एक असा क्षण आला ज्याने सगळं बदलून टाकलं. एका जखमी प्राण्याला पाहून अचानक त्यांच्या मनात वडिलांबद्दल एक तीव्र सहानुभूती जागी झाली. त्यांना त्यांच्या वडिलांच्या न बोललेल्या वेदनांची, त्यामागच्या दुःखाची जाणीव झाली. तोच तो क्षण होता. आणि ही जी भावनिक जाणीव झाली ना, त्यातूनच त्यांना जीवनाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला. मानवी प्रेरणा, जीवनाचा खरा उद्देश याबद्दल एक खूप मोठी शिकवण मिळाली, ज्याने त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा दिली. आणि या शिकवणीचा गाभा आहे प्रयत्नवादी हा शब्द. हा त्यांच्या पुस्तकाचा आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा सार आहे. म्हणजे अशी व्यक्ती जी फक्त नशिबावर अवलंबून राहत नाही, तर कठोर परिश्रमाने स्वतःचा मार्ग तयार करते. आणि त्यांनी विकसित केलेलं तत्वज्ञान हेच आहे, जगण्याचे दोन मार्ग. एक म्हणजे जे फक्त आपल्या भौतिक गरजांसाठी जगतात, आणि दुसरे म्हणजे जे का मोठ्या उद्दिष्टासाठी जगतात. हा फरक त्यांनी खूप सुंदरपणे मांडला आहे. आणि मग त्यांना जाणवलं की त्यांचे वडील हे दुसऱ्या प्रकारचे होते, उद्दिष्टे असलेले, संवेदनशील. पण ते अशा जगात अडकले होते जिथे त्यांना फक्त आपल्या गरजा पूर्ण करण्याची संधी मिळाली. ही एक जाणीव त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ठरली, ज्यामुळे त्यांना त्यांच्या भूतकाळाबद्दल एक प्रकारची शांती मिळाली. आणि शेवटी एक प्रश्न जो आपल्याला विचार करायला लावतो. बाळीकरांची ही गोष्ट आपल्याला स्वतःच्या आयुष्याकडे बघायला शिकवते. आपल्याला स्वतःला विचारायला हवं की आपल्या प्रवासाला चालना देणारी शक्ती कोणती आहे? फक्त गरजा की त्या पलीकडचं कोणतं तरी मोठं उद्दिष्ट?